मकर संक्रांत 2026 अधिक षटतिला एकादशी. दुर्मिळ संयोग. काय करावे, काय करू नये? नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 2026 मध्ये येणाऱ्या एका अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत अशा योगाबद्दल जाणून घेणार आहोत. कारण यंदा 2026 साली मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी येत आहे. आणि असा संयोग अनेक वर्षांनीच घडतो. म्हणतात ना, जेव्हा दोन दिव्य तिथी एकत्र येतात तेव्हा आकाशही पुण्यकर्मास वंदन करतं. सूर्य मकर राशीत प्रवेश 14 जानेवारी 2026. यावर्षी 14 जानेवारी 2026 रोजी सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहेत. दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि त्यानंतर संक्रांतीचा पुण्यकाल सुरू होईल. पुण्यकाल दुपारी 3:06 पासून सुमारे 6:20 पर्यंत. यावेळी स्नान, दान, जप, सूर्यपूजा अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानली जाते. षटतिला एकादशी म्हणजे काय? ही तिथी भगवान विष्णू आणि श्री विठ्ठलांना अत्यंत प्रिय आहे. नामस्मरण, हरिपाठ, जप, अभंग या सगळ्यांना अमाप पुण्य याच दिवशी लाभते. आता मोठा प्रश्न, मकर संक्रांत देखील आणि एकादशी देखील, दोन्ही एकाच दिवशी, तर मग काय करावे? शास्त्र सांगते, जेव्हा दोन महत्त्वाच्या तिथी एकत्र येतात तेव्हा एकादशीला प्राधान्य दिले जाते. म्हणजेच या दिवशीचा उपवास हा एकादशीचा मानला जातो. उपवास केल्याने 1000 एकादशीचे पुण्य मिळते असेही ग्रंथांत वर्णन आले आहे. उपवास कसा करावा? जमत असेल तर निर्जल, नसले तर फलाहार. तांदूळ, गहू, बाजरीचे पदार्थ टाळा. साबुदाणा, दूध, ताक, फळे हे चालते. मुख्य म्हणजे ओम रामकृष्ण नामस्मरण, ओम पांडुरंग विठ्ठलाचा जप, ओम हरिपाठ आणि अभंग. पूजा कशी करावी? सकाळी लवकर स्नान, सूर्यदेवांना अर्घ्य द्या. घरातील देवांची पूजा, नंतर श्री विष्णू किंवा श्री विठ्ठलांची पूजा, तुलसीपत्र अर्पण, पंचामृत अभिषेक. सायंकाळी दीपदान, हरिनाम, कीर्तन. सत्यनारायण पूजा करावी का? अनेकांचा प्रश्न असतो. जर संधी असेल तर करू शकता, कारण भगवान सत्यनारायण हे विष्णूंचेच स्वरूप आहे. परंतु मुख्य प्राधान्य एकादशी साधनेलाच द्यावे. दान काय करावे? यंदा संक्रांत प्लस एकादशी असल्यामुळे दानाचे पुण्य दुप्पट वाढते असे मानले जाते. दानासाठी उत्तम वस्तू: तीळ, गूळ, उबदार कपडे, धान्य, अन्नदान, गरजूंना मदत. दान करताना मनात एकच भावना: हे देवा, माझ्या घरात सुख, आरोग्य, समृद्धी आणि भक्ती वाढू दे. काय करू नये? मांसाहार, मद्यपान, खोटे बोलणे, निंदा, वाद, नकारात्मकता. आता ज्यांना उपवास शक्य नाही ते काय खाऊ शकतात? संक्रांतीशी संबंधित पदार्थ खाऊ शकतात, कारण हे पदार्थ थंडीत शरीराला उष्णता देणारे आहेत. बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, तिळगुळ लाडू, शेंगदाणा चिक्की, गुळपोळी किंवा तिळपोळी, साजूक तूप हे पदार्थ शरीरासाठी उपयुक्त, धार्मिकदृष्ट्या शुभ आणि परंपरेशी जोडणारे आहेत. संक्रांत म्हणजे फक्त उत्सव नाही. हा दिवस ऋतुबदलाचा, दानधर्माचा, सकारात्मकतेचा आणि भक्तीच्या बळाचा आहे. या दिवशी केलेले जप, दान, उपवास, श्रद्धा जीवनातील अडचणी शांत करून सौभाग्य वाढवतात असे मानले जाते. तर मंडळी, अशी ही दुर्मिळ संक्रांत, असा हा दिव्य संयोग आपण नक्कीच वाया जाऊ देऊ नये. भक्तीने दिवस साजरा करा आणि जीवन पवित्र करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि खास व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ.